शुभ सकाळ सर्व मैत्रिणींना। आज पहिला दिवस नरक चतुर्थीचा। चला आता सकाळची सुरुवात करते मी झाडझुडीची। आता पाणी ते ठेवले आंघोळीला, म्हणलं त्याआधी आपण झाडून घेऊया। सगळं आपलं स्वच्छ करून घेते मी झाडून, ते बाहेरचं ते अंगण। आज नरक चतुर्थी असल्यामुळं सगळे लोक लवकर उठतात, आंघोळ करतात। पहिले आमच्या लहानपणी तर सकाळी सकाळी 4ला उठायचे लोक, पण आता काय ना, आताच्या जमान्यात सगळेच आळशी झालेले आहेत, लवकर काय उठत नाहीत, काय नाही, त्यामुळं उशिराच लोक उठतात। इथे क्लिक करायचं। नंतर जेव्हा सीन येईल ना पुढे तेव्हाच बोल, एवढं काही नाही। आता बाहेरचं झाडून घेतले, आता ह्याच्या आधी मधलं झाडून घेतलं, पायऱ्या बिऱ्या झाडून घेतलेल्या आहेत मी। आता बाहेरचं झाडून घेते अंगण आपलं, सडा पाणी रांगोळ तोर। आणखी उठले नाहीत कुणी घरचे, पण त्याआधी मी लवकरच उठले, झाडून ते घेऊन आपलं अंगण स्वच्छ करावं म्हणलं। दुसऱ्या टप्प्याला सगळी रोडचा असल्यामुळं गाड्याने हे ते सगळी धूळच राहते अंगणामध्ये, तरी पण स्वच्छ करावंच लागते अंगण। अशा प्रकारे आपलं स्वच्छ करून घेते मी अंगण। आता कलरच्या पुड्या आणलेल्या आहेत, ते कलर आपला मिक्स करून घ्यायचा। आणि पूर्वीच्या काळात शेण असायचं ना, त्यामुळं शेण सडा छान वाटायचा। आता कुठं शेण सापडत नाही, काय नाही। मग आपलं कलरच्या पुड्या आणायच्या, 1-2 बकेटे आपलं पाणी टाकायचं, आणि त्याच्यात त्या कलरच्या पुढं मिक्स करायच्या, आणि मग अशा प्रकारे सडा मारायचा। झाडाचं बी आमच्या अंगण भरपूर आहे, असं सगळी इकडं स्वच्छ करायलाच पाहिजे। रात्रीच पाणी सुटलेलं होतं, बरेच 2-3 तास पाणी सुटलेलं होतं, भरपूर पाणी आलेलं आहे। 8-10 दिवस झालं पाणी नव्हतं, चांगलं पाणी सुटल्यामुळे भरपूर पाणी झालेलं आहे। आता सडा मारतो तर आम्ही। पाणी आणले, आता 2 बकेट भरून घेत आहेत, त्याच्यामध्ये अशा पुड्या सोडल्यात मी, आणि पुड्या सोडून असं कालवून घ्यायचं, म्हणजे छान असा कलर येतोय पिवळसर। जसं की असं वाटतं पहिल्या पानशेणाचाच असा कलर मारल्याने वाटते। असं चांगलं काढून घ्यायचं, याला मिक्स करून घ्यायचं। शेणाने सडा मारल्याने वाटते, अशा प्रकारे छान वाटते। असं अंगण चौकोन आपलं सडा मारून घ्यायचं।
आता मारते सडा मी, आता चोकडच सडा मारते. सकाळी सकाळी सडा सारवण केलं म्हणजे छान वाटतं. अशा प्रकारचं चोकड. अंगण मी बरंच मोठं आहे आपलं, काय वागता येत नाही काय ना, पण तसंच सडा मारावं लागतंय. पुरी सुरूला सडा मारायचं म्हणलं की लईच कंटाळा येते. आपल्या म्हाताऱ्या माणसालाच पुढं होऊन करावं लागत आहे सडा सारवण. अशा प्रकारे सडा मारायला चौकून असा दाटसर सडा मारते. छान वाटायला चौकून झाडलेलं सडा मारून चौकड आपलं. ये इकडे. इकडे मार. असा दाटसर असा सडा मारून घेते. म्हणजे चांगलं दाटसर सडा मारला म्हणजे असं वाटायला की शेणाचा सडा आहे. खूप छान वाटायला लागला असं कलरने. पहिले आम्ही आमच्या लहानपणी दिवाळीचं सण आलं म्हणजे शेण गोळा करायचं, गवळणी करायच्या एकमेकीच्या. आम्ही लहानपणी एकमेकीच्या चढावडीने गवळणी करायच्या. तुझ्या कशा गवळणी आल्या, माझ्या कशा गवळणी आल्या. त्याला हळदी कुंकू लावायचं, रांगोळी काढायचं गवळणीच्या पुढं. पण आता शेण तर दिसायला काय बघायचं भेटत नाही शेण कुठं. आणि कोण आताच्या तरी शेण आता शेणाला हातच लावत नाही आता पोरी. बघा आता रांगोळ काढून घेते आपली. छान वाटायला असं पिवळसर म्हणजे ओरिजिनल वाटायला. शेणाचा सडा शेणाचा सडा मारल्यानेच वाटायला ओरिजिनल असा. खूप चौकोन दाटसर असा सडा मारून घेतलाय मी. आणि आता रांगोळी काढते. तेवढी रांगोळी काही येत नाही मला, पण छापे दारात मारते आपलं रांगोळीचे. 1-2 छापे आहेत आपले. छान वाटते ते सणाचे रांगोळ काढून. ते आता आमच्या भावाने बोलवले आंघोळीसाठी, पाणी ठेवले. आलेत मोठे भाऊ. आता बारके बंदूक कधी येतात की कधी नाही की येतील ते पण थोड्या वेळाने. पूजेला लई सर्दी झाली बे. पूजा एवढी कशी सर्दी झाली बे? हा आता हे दिवे असे गव्हाच्या पिठाचे आपले केलेत दिवे. 5-6 केलेत. फळ मुटका दिवे असे वाती करून घेतले. आता पहिला दिवस. आता नरक चतुर्थी असल्यामुळं बहिणीचा मान असतो ओवाळायचा, भावाला आंघोळ घालायची. मला लहानपणी बहीण भावाने आपल्या हाणामार केल्यास, पण आता लहानपणीचं जीवन वेगळंच असते, आनंदाचं छोट्यापणाचं. आता हे अशी सजावट करून घेतली आता ओवाळण्यासाठी.
आलेले इथून असते का? हा बोल. आंघोळ आता आंघोळ घालायले दादाला आमच्या भावाला माझ्या चुळू असे आंघोळ घालायले मग. खरा तर हा सण म्हणजे भावा बहिणीचा सण असतंय. भावाला आंघोळी घालायच्या, ओवाळायचं, करदोडे बांधायचे. भाऊबीज म्हणजे करदोडे बांधून ओवाळायचं आणि आंघोळी ते घालायचं. पहिल्याच्या आमच्या लहानपणी तर असं 4ला लोक उठायचे. 4ला उठून तिकडं पहाटाचं चुली पेटवायच्या, पाणी ठेवायचं, आंघोळी घालायच्या. जिकडं जे प्रत्येकाच्या घराने गर्दा यायचं पहाटा 4ला. आता कुणाच्या शेजारीला आहे तर कुणाचा गर्दा येणं झालाय. येणार का गर्दा? शेजारी आहे तर ह्या घरात काय आहेत का नाहीत की असं झालंय. कुणी कुणाला का आवाज नाही, काय नाही, आपापल्या घराने बसतेत लोक. सण वाटच ना पहिल्यासारखं आता. पहिल्याला आमच्या लहानपणी लई गजगज वाटायचं. आमचे लेकरं लहान होते लहानपणी. पहाटे होत नव्हती, दिवस उजडत नव्हता. सकाळी घातले मी दादाला आमच्या आंघोळ अशी. आता वावाळते दादाला आमच्या. बहीण भावाचा आपला मान असते वावाळायचा सणाचा. अशा प्रकारे वावळून घेते भावाला. असा कुंकाचा टिळा लावते. कुंकू तिळ लावायचे कपाळी. छान वाटते ते टिळा पण. कुंकाचा तांदळाचा टिळा. असे दिवे करतात आमच्या इकडं. असं फळ मुटका दिवे आणि अंगावर ओवाळून असं खाली ठेवायचं. एक उजव्या बाजूला ठेवायचा, एक डाव्या बाजूला असा ठेवायचा वावाळून. काय वर्षाची इडा पिडा असते ती जाते निघून. असंच म्हणायचं, इडी पुढे जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे, इडी पुढे जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे. हे असंच म्हणायचं वावळताना. काय आहे दुसरं? आता म्हणायला बघा, इडा पिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे, म्हणजे चांगलं राज्य येऊ दे असा एक प्रकार राहतो त्याचा म्हणण्याचा. आता द्यायले गुलाबजामून सकाळी आपल्या दादाले आमच्या. आता हे येतं आमचे मोठे बंधू. आता छोटे बंधू आता कधी येतात काय माहिती. आता पुन्हा डबल मग रांगोळ काय बरोबर आली नाही, मोडले. पुन्हा पाणी आलं तर त्यामुळे तेव्हा तशी रांगोळ आली. मग पुन्हा डबल चांगली रांगोळ काढायला लागले मी आपली. मला काय अशा हे येत नाही हाताने, पण आपली साशानेच आपली साधी सोपी काढायची रांगोळ. जसे येईल तसे आपली. बघा किती छान वाटायला. कलर नाही सडा दोन असं वाटायला किती गाईच्या शेणाचाच सडा टाकलेला आहे असं सुंदर वाटायला लागले. सड्याने अंगण किती सुंदर वाटते अंगण संध्याकाळ. बघा हे फुलं, झेंडूचे फुलं किती सुंदर दिसायला असे आकर्षित. छान वाटायला फुलं. छोटेसे असे घेरदार नाजूक आहेत फुलं. एवढे काय गेंदे नाहीत पण छोट्या आकाराचे सुंदर वाटायला फुलं. अशा प्रकारे रांगोळ काढायला लागले. रांगोळ भरायला लागले मी. रांगोळी बी आमच्या संपलेल्या आहेत. आता आज जाऊन आज आणावं लागतील रांगोळी आपल्याला. आता आंघोळ ते झाले माझी बी. आता देवपूजा करून घेतली. मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे. आता देवपूजा करून आपलं चहा पिते, स्वयंपाकाची तयारी करायची. मग आज दिवसभर कामच राहते. म्हणजे 2-4 दिवस सर्व बायकांनाच काम राहते घरातलं. लक्ष्मीचं झालं, दीपावलीचं झालं, बायकांना कामच राहते 2-4 दिवस. कुणाच्या मुली येतात. झालं अशी छान झाली. आता बघा ही आमची मुलगी आणि भैया आमचा, ही ताई आमची आंघोळ घालायला लागली मयूर दादाला. छान असं सुंदर सकाळी तिने बी आंघोळ केली. मस्त आपली सजली. आपण भावाला आंघोळ घालण्यासाठी किती सुंदर लुक दिसायला आमच्या बी ताईचा. बघा बरं
तिने बी घातले भावाला आंघोळ, मस्तपैकी अशी सुंदर आंघोळ घातली तिनं बी. आणि भावा बहिणीचा मानच राहते. हे पहिला दिवस म्हणजे भावा बहिणीचाच आंघोळीचा मान राहते. अशा तिने बी आपलं दिवे, फळ, मुटका ओवाळून ऑप्शन केलं भावाचं, छान केलं असं. तिच्या त्या घराचा लुक थोडासा दाखवलाय तुम्हाला, असं तिच्या घरासमोरचा थोडासा छान वाटतं. तिच्या घरासमोर पण सुंदर वाटते असं. आणि बघा तिच्या घरासमोरचं मंदिर, विठ्ठल रुक्माईचं, अशा छोट्या छोट्या माळा सोडल्या तिनं पण अशा दारासमोर. प्रशस्त आहे तिचं पण अशा घराच्या समोर. म्हणजे असं कुठं आलो आपण? कुठं आलो? दीदीच्या घरी. ना दीदीचंच एकटीचं घर आहे काय? तुझं सांग, तुम्ही कुठं आला? हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आतूच्या घरी आलात, मी आणि पप्पा. हाय. ही माझी बहीण आहे. हाय. तिचं नाव सांगायचं. स्वरा दीदी. आणि ती आतू तिकडे थांबलेली आहे. हाय करकी. श्रवण दादा खाली आहे. श्रवण दादा खाली आहे. फक्त गॅलरी तेवढी दाखव, गार्डन दाखव फक्त, मग काही नको. हे गार्डन आहे आणि इथं मंदिर आहे. तिथं महादेवाचं मंदिर आहे. माझ्याकडून आणि पिहीकडून हॅपी दिवाळी. बघा तिच्या समोरचं असं हे गार्डन आहे ताईच्या घराच्या समोरचं. ताई म्हणजे माझी मोठी मुलगी. तिच्या घरात इथंच राहते अंबेजोगाईमध्ये, सारडा नगरीमध्ये. तिच्या घराचा थोडासा टूर घेतलेला आहे आम्ही अशा पद्धतीचा. आणि सुंदर आहे असे रांगोळी, आकर्षित वाटणारी रांगोळी काढली तिने पण. असे सडा सारवण केले कलरचा. आणि बघा किती सुंदर छान अशी रांगोळी काढलेली आहे तिने. तिला खूप सुंदर रांगोळी येतात. आणि ती स्वतः कंदील तिने हाताने केलेला आहे तयार. आणि चालल्या बघा देवाच्या मंदिराला. छोटंसं मंदिर आहे त्यांच्याकडं महादेवाचं, तिथं गेल्याच आहे आमच्या स्वरा आणि समृद्धी. फिरतायत मस्त मंदिरासमोर. आपलं हे नंदी महाराज, महादेवाची मूर्ती अशी मध्ये आहे चांगली. म्हणजे सारड्याने विकल्या लोकांसाठी आपलं सोमवारी आपलं भाविक लोकांसाठी दर्शनासाठी छोटंसं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे. बघा तिथे पण असा आकाशी दिवा असं सुंदर छोटासा छान बांधलेला आहे आकाशी दिवा. आणि असं बायका येतात महादेवाची पूजा करून आपलं जातात. सुंदर वाटायला हे. आता हे देवी महादेवाच्या पिंडीच्या पाया पडून दोघी उतरल्यात खाली. मस्त अशा त्याने सकाळी सगळे आंघोळ्या केल्यात. आपलं आंघोळ्या अष्टम करून आपलं आता महादेवाच्या मंदिरातून मग घरी आल्यात. येतात आता महादेवाच्या मंदिरामधून नंदीचं दर्शन करून घरी परत निघते ना आता त्या. असं खूप मोठा ओपन पीस आहे असा त्यांचा. अशी प्रथा आहे. कानामध्ये काहीतरी बोलल्यानं आपल्या मनातली इच्छा पूर्ण होती, समज आहे असा. तसं आमच्या छोट्या गेल्यात करवल्या, कानामध्ये काय सांगून आलं काय माहिती. आता समृद्धीच कानामध्ये सांगून आली काय की मला दादा दे म्हणून नंदी महाराजाच्या कानात. बघा या अशा झोका मस्तपैकी खायला. आता सारडा नगरीमध्ये खूप छान असं गार्डन आहे लेकरांसाठी. घसरगुंडी, पाळणा, असे वॉकिंग करायला आहे. असे स्टेज आहे, असं गोल राऊंड आहे.
पण त्याची काय स्वच्छता अशी निगराणी करण्यासाठी काय म्हणजे एवढं काही वाटत नाही बघा. अशी असं तिथं पण छोटंसं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. अशा प्रकारे म्हणजे स्लायडिंगचे काच बिचे लावलेले आहेत का तर मुलं जाताल अगर फोडताल म्हणून असं काच पॅक केलेलं असते विठ्ठल रुक्माईच्या मंदिराला. दिसते नाही तुम्हाला मंदिर बघा. अशा प्रकारच्या मूर्ती आहेत विठ्ठल रुक्माईच्या. असा छान आहे असा नजराना एक सारडा नगरी मधला. तुम्हाला घर बसल्या आम्ही दाखवत आहे. बघा किती सुंदर अशा खेळायलाच आहे का चढावडीने झोके चढवायला. मस्त खेळायला लागलं झोके खेळायला. बघा खूप मोठा असा पेस आहे बागेमधला सारडा नगरीतला. बघण्यासाठी आहे असा सुंदर असा प्रशस्त वाटते असा. संध्याकाळी असं फिरायला गेलं तर आणि सकाळी बी वॉकिंगला जातात अशा प्रकारे लोक सारडा नगरीमधले. बाजू नका. कुठे जायचं? इकडे बघा. या पडशील बाळा. खरी मज्जा तर आज रात्री येणार. आज रात्री मज्जा घेणार आहे फटाक्यांची. आमच्या मिस्टर म्हणल्या की फटाके वाजवून तुला दिवशी घरात नका करू.
हॅपी दिवाळी.